श्रोतेहो नमस्कार. आजच्या धकाधकीच्या आणि मोबाईलच्या आभासी जगात मुलांचे बालपण, त्यांची कल्पनाशक्ती आणि वाचनाची सवय जपणे ही काळाची गरज बनली आहे. मुलांनी फक्त अभ्यासच नव्हे तर त्यांना बोलता यावे, विचार मांडता यावेत, कथा ऐकता याव्यात आणि दुसऱ्यांना ऐकवताही याव्यात, आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे, यासाठी संभाषण कौशल्य आणि कथाकथन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आवाज आर्ट इव्हेंट सिंधुदुर्ग माध्यमातून मुलांसाठी संभाषण कौशल्य, कथाकथन, अभिवाचन आणि वाचन संस्कृती यावर मार्गदर्शन करणाऱ्या कथाकथनकार रुची राहुल कदम. नमस्कार मॅडम. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणीवरच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. मॅडम, सर्वप्रथम आपल्या बालपणापासून सुरुवात करूयात. हो, नक्कीच. कथा, पुस्तक आणि मुलांशी संवाद यांचं नातं तुमच्या आयुष्यात कसं जुळलं किंवा या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते आम्हाला सांगा. हो, नक्कीच सांगते. खरं तर लहानपणापासून ही आवड माझ्या वडिलांपासून आली. वडील माझे शिक्षक होते, त्यामुळे ते स्वतः कोचिंग क्लासेस घ्यायचे आणि वडिलांसोबत राहून त्या गोष्टी शिकल्या. मी गोष्टी समजून घेतल्या. मुलांसोबत राहणं, त्यांच्यासोबत वाचन घेणं, पाठांतर घेणं, मुलांसोबत त्या गोष्टी करत राहिल्यामुळे एक वाचनाची आवड निर्माण झाली स्वतःमध्ये. आणि वडिलांकडून गोष्टी ऐकणे, त्या समजून घेणे, हा सगळा प्रवास त्यांच्यापासून सुरू झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं माझं, आफ्टर मॅरेज आवाज आर्ट इव्हेंट या मी नात्यांशी कनेक्ट झाली. म्हणजे राहुल कदम माझे मिस्टर यांच्याशी मी कनेक्ट झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेणं, त्यामध्ये त्यांच्यासोबत सहभागी होणं, वाचनामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं वाचन करणं, भाषांतर कसं असणं किंवा वाचनाची जी आवड असते, कौशल्य असतं, ते मुलांपर्यंत कसं पोहोचवणं, हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकली. प्लस पॉइंट, माझे सासरे कवी साहित्यिक विठ्ठल कदम यांच्याशी पण माझी नाळ जोडली असल्यामुळे ह्या गोष्टी माझ्यात आपसुकच त्या रुजायला लागल्या. आणि त्या गोष्टीचं वाचन करणं आणि ती एक हॉबीज बनली माझी. अशा प्रकारे ह्या गोष्टी घडत गेल्या. मॅडम, आवाज आर्ट इव्हेंट हे उपक्रम तुम्ही अनेक ठिकाणी शाळांमध्ये जाऊन करता, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे आमच्या श्रोत्यांना सांगा. नक्कीच श्रोत्यांना मी हे सांगेन की आवाज आर्ट इव्हेंट ही कंपनी जेव्हा माझ्या मिस्टरांनी सुरू केली, आवाजाच्या वेगवेगळ्या कार्यशाळा सुरू केल्या, आवाजाचा बेस कसा असला पाहिजे, आवाजाचं मॉड्युलेशन कसं असलं पाहिजे, या जेव्हा गोष्टींचं जेव्हा त्यांनी स्वतः प्रयत्न केला शिकण्यासाठी किंवा इतर मुलांना शिक्षण देण्यासाठी, त्या ठराविक गोष्टी असं विचार करून की ह्या गोष्टी मुलांपर्यंत पण त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे, तर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या शाळेमध्ये ते उपक्रम राबवण्याचा एक प्रवास घडला. वेगळा छान असा प्रवास घडला. मुलांमध्ये ती कार्यक्षमता जाणून घेणं, त्यांच्याबद्दल म्हणजे एखाद्या विचारांबद्दल किंवा वाचनाबद्दल गोडी निर्माण करणं, ह्या आवाज आर्ट इव्हेंट माध्यमातून आम्ही करत गेलो. आणि ती मुलांना उपजत गेली, आवडत गेली आणि अशा प्रकारे आवाज इव्हेंटची सुरुवात झाली. छान. मॅडम, आपण संभाषण कौशल्य आणि कथाकथन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, तर मुलांसाठी हे कौशल्य का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर मुलांसाठी हे कौशल्य महत्वाचं आहे की मुलांचं अवांतर वाचन होणं ते महत्वाचं आहे. जोपर्यंत मुलं अवांतर वाचन करत नाही, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होत नाही, पुस्तकं वाचली गेली नाही, तर तेवढं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचणार नाही. आणि ते ज्ञान पोहोचवण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टीच्या आत्मसात करण्यासाठी मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तकं असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल. बरोबर. आज मुलं मोबाईलमध्ये रमून जाताना दिसतात. अशा वेळी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणं किती आव्हानात्मक आहे ते आम्हाला सांगा. खरं तर मुलांना डिजिटल युगामध्ये
सगळ्या गोष्टी फास्टमध्ये पाहिजे असतात. म्हणजे ते फास्ट घडलं गेलं पाहिजे, फास्ट त्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं मुलांना वाटत असतं. पण त्याचबरोबर वाचनाची पण आवड आपण जर पालकांपासून जर केली किंवा घरातल्या मूळ व्यक्तीपासून सुरुवात जर केली तर मुलं आपसुकच ती शिकत जातात. त्यामध्ये ती गोष्ट प्रयत्न करतात आणि आपण वेगळ्या व्ह्यूनी त्यांच्याकडे जर बघितलं, वेगळ्या व्ह्यूनी त्यांना जर समजून सांगितलं तर मुलांना ह्या गोष्टी शिकण्यासाठी काही वेळ लागणार नाही असं तरी मला वाटतं. कारण की डिजिटल युग जरी असलं तरी मुलांना वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आवडतं. म्हणजे ही गोष्ट त्यांच्यासाठी मुळीच कठीण नाहीये असं मला वाटतं. आणि त्याचा ते वापर करतील. वेगळ्या प्रकारे जर आपण सादरीकरण केलं, मुलांपर्यंत त्या कथा पोहोचवल्या तर मुलं नक्कीच या गोष्टीमध्ये रस निर्माण करतील असं मला वाटते. बरोबर. म्हणजे मुलं या कौशल्याला ऍक्सेप्ट करतील का? हो, करतील, नक्कीच करतील. आव्हानात्मक जर मजेशीर आणि त्यांच्या आवडीच्या कथा आपण त्यांच्या कलेनुसार जर घेतल्या, म्हणजे मॉड्युलेशन जर त्याच्यामध्ये केलं तर नक्कीच मुलांना आवडेल. त्या कथेमध्ये जर वेगळ्या गोष्टी, डिजिटलच गोष्टी त्या भाषणामधून आपण आपल्या त्या गोष्टी, प्रसंग उभा केला, एखादं चित्र उभं केलं, मुलांपर्यंत ते त्या कृती करून दाखवल्या आपण, तर मुलं नक्कीच ते एक्सेप्ट करतील असं मला वाटतं. बरोबर. मुलांमध्ये वाचन संस्कृती, वाचनाची आवड वाढवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी नेमकं काय करायला हवं? मला असं वाटतं की पालक आणि शिक्षकांनी खरं तर हा उपक्रम प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेलाच पाहिजे. जर मुलांचं वाचन जास्तीत जास्त व्हायला हवं असेल तर. आणि ते गोडी निर्माण करण्यासाठी जबाबदारी पालकांची आणि तेवढीच शिक्षकांची आहे. त्याच्यामध्ये वेगळा काय उपक्रम करता येईल, मुलांना मजेशीर, गमतीशीर असं वाचनामध्ये काही आणता येईल का, जेणेकरून मुलांचं लक्ष डिजिटल माध्यमांकडे नाही जाता या अवांतर वाचन करण्यामध्ये जाईल, त्यांना त्या गोष्टींचा फार उपयोग होईल असं मला तरी वाटतं. आपल्या चिमणकथा आणि बालकथा या कथा संग्रहाविषयी सांगा. मॅडम, या कथा सादर करताना तुमच्या मनात नेमकं काय असतं? खरं तर ह्या कथा माझे सासरे साहित्यिक कवी विठ्ठल कदम यांच्या आहेत आणि त्या सादर करताना मला तर खूपच आनंद होतो. कारण की त्यातील कथामध्ये त्यांनी जे भावविश्व मांडलेलं आहे, प्रसंग दाखवलेले आहे, त्या मुलांना त्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्ट जी त्यांनी मांडलेली आहे ती त्यांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यातूनच या कथासंग्रहाचा उगम झालेला आहे. आणि ही कथा जेव्हा मुलांपर्यंत पोहोचते तेव्हा मुलं ऐकतात, जो प्रसंग उभा होतो त्यातून मुलांना खरं तर त्या गोष्टीची जाणीव होते, मुलांना तो प्रसंग कळतो आणि आपल्या रिअल लाईफमध्ये किंवा आयुष्यामध्ये, खऱ्या जीवनामध्ये आपण काय कृती केली पाहिजे, कसं आपला वावर असला पाहिजे, या कथांमधून आपण ते मुलांपर्यंत पोहोचवतो आहे. त्यामुळे मुलांना एक वेगळा स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करण्याची जागरूकता निर्माण होते. आत्मविश्वास कसा बिल्ड केला पाहिजे तर या कथांमधून आपण ते केलेलं आहे. कथा सादर करताना हेच मनामध्ये असतं की तो प्रसंग आणि त्या गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजे. या कथा सादर करताना मुलांनी खरं तर त्या गोष्टी आत्मसात कराव्या आणि त्या गोष्टींचा प्रसंग त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा त्याचा, असं मला वाटतं. मॅडम, आपण या बालकथा मुलांसमोर सादर करता, जसं की माशाचं काळीज आणि सोन्या मोत्या, या कथांमधून आपण मुलांना कोणता संदेश देऊ इच्छिता? तुम्हाला काय वाटतं, मुलांनी या कथांमधून काय प्रेरणा घ्यावी? खरं तर माशाचं काळीज ही जी कथा आहे ती एका मैत्रीवर आधारित आहे. मैत्री आपण फक्त माणसाचीच करावी असं नाहीये. तर या कथेमधून प्राण्यांशी, पक्ष्यांशी, निसर्गाशी आपण मैत्री करू शकतो आणि हाच खरा आशय ह्या कथेमधून दिलेला आहे की मैत्री ही फक्त माणसाचीच होत नसते, तर ती आपण प्राणी मात्रांशी, निसर्गाशी, आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंसोबतही मैत्री आपण करू शकतो. हा खरा संदेश आम्ही माशाचं काळीज या कथेमधून दिलेला आहे. पुन्हा सोन्या मोत्या,
2 कुत्र्यांची पिल्लं आहेत. हं, हं. आणि त्या कुत्र्यांच्या पिल्लांचे त्यांच्यावर जी कथा आहे तर ती खरं तर त्या 2 भावंडांची आहे. आणि त्या कथेमध्ये सोन्या मोते हे कॅरेक्टर कुत्र्याचं आहे. हं, हं. तर त्या मुलांमध्ये जे संस्कार झाले ते लहानपणापासूनच झालेले असतात आणि ते संस्कार वाईट मार्गाला जाऊ नये तर हा त्यामध्ये मूळ विषय आहे की त्या कथेमधून दिलेला आहे की कोणतेही संस्कार हे बालपणातच केले जातात. मोठ्या वयामध्ये आल्याच्या नंतर ते संस्कार रुजले जात नाही मुलांमध्ये आणि तशीच मुलं मग वाढत जातात. तर ह्या कथेमधून आम्ही हाच संदेश दिला आहे. फार छान मॅडम. कथा कशी असावी आणि कशी सादर करावी याबाबत आपण मुलांना काय सांगाल? खरं तर कथा सादर करताना स्पष्ट उच्चार असले पाहिजे. बरोबर. उच्चार करताना म्हणजे तो प्रसंग दाखवताना डोळ्यासमोर तुम्हाला ते चित्र रेखाटता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कथा सादर करतात तेव्हा भाषांतर तुमचं चांगलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अवांतर वाचन पाहिजे. जेव्हा आपण कथा सादर करतो ह्या गोष्टी जेव्हा आपण करणार तेव्हा नक्कीच कथा तुमची फुलून येणार आणि ती समोरच्यापर्यंत पोहोचली जाणार. ह्या कथा सादर करताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या मुलांनी लक्षात घ्याव्या असं मला वाटतं. बरोबर मॅडम. मुलांना या गोष्टींची जाणीव होणे खूप महत्त्वाचे असते. मॅडम, अभिवाचन ही एक सुंदर कला आहे. अभिवाचन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर अभिवाचन करताना आधी मुलांनी तो सारांश वाचून घेतला पाहिजे. जी कथा असेल ती तुम्ही वाचून घ्या. त्यामागचं मूळ उद्देश काय आहे ते पोहोचवण्याचं काम आपण लोकांपर्यंत करत असतो. तर ते स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. ती भावना लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे, मुलांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. त्यातील कथेमधून जे काही प्रसंग दाखवले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या आवाजातून तो मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. मॅडम, तुम्ही जेव्हा मुलांसमोर कथा सादर करता तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? तुम्हाला आलेला एखादा खास अनुभव आमच्याशी शेअर करा. मुलांना कथा सादर करताना सादरीकरण जेव्हा झालं मुलांचं, आत्ताच आम्ही रिसेंटली जागृती अंधशाळा पुणे इथे गेलो होतो, मी आणि माझे मिस्टर. तर ती कार्यशाळा 3 दिवस कार्यशाळा घेतली आम्ही आणि त्या कार्यशाळेमधून मुलांना गोष्ट जेव्हा सादर केली तर मुलांच्या अंगावर अक्षरशः काठे उभे राहिले आणि ते त्यांना दिसत नव्हते पण त्यांच्या कानाने ते ऐकत होते. जी गोष्ट आम्ही सादर केली त्यांना ऐकवली ती गोष्ट त्यांना एवढी भावली की त्यांना असं वाटलं की ही जी कार्यशाळा आहे ती संपूच नाही असा अनुभव आम्हाला आला. आणि मुलांनी तो आनंद स्वतःही घेतला आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्या मुलांनी केलं की कथा एवढ्या खूपच सुंदर झाल्या. वा, छान. मॅडम, आजच्या मुलांच्या कल्पनाशक्तीत आणि अभिव्यक्तीत तुम्हाला कोणते बदल जाणवतात? तर खरं तर आजची मुलं हुशार आणि क्रिएटिव्ह आहेत. मोबाईलमुळे त्यांचं थोडं लक्ष विचलित झालं असेलच, पण जर त्यांनी एखाद्या योग्य मार्गदर्शन घेतलं आणि वाचनाची जर सवय लावली तर मुलांची अभिव्यक्ती नक्की सुधारू शकते. बरोबर. असं मला वाटतं आणि मुलांनी तो प्रयत्न करणं गरजेचंच आहे. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण जर त्यांच्यावर हा उपक्रम राबवला तर मुलांना नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल. जशी शूरकथा असतात, एखादी बोधकथा असते किंवा रहस्यमयी कथा असते, भयकथा असते, जेव्हा ह्या कथा मुलं ऐकतात, वाचतात तेव्हा त्यांच्यावर त्या गोष्टीचा परिणाम होत असतो आणि त्या परिणामातूनच त्या मुलं वाचनाच्या आवडीकडे निर्माण होतात. मग ती गोष्ट त्यांना ते कॅरेक्टर समोर उभं राहिलं की मुलांना वाचनाची आवड आपसुकच निर्माण होते. बरोबर. मॅडम, आजच्या या डिजिटल युगात कथा आणि पुस्तकांचं महत्त्व फारच कमी झालं आहे असं दिसून येतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोबाईलमुळे मुलांवर अतिशय दुष्परिणाम झालेलेच आहे. इव्हन लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत
सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे. तर मोबाईलमुळे काय झालंय, आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जवळच्या वाटू लागल्या आहे की पुस्तकांकडे आपलं दुर्लक्षच झालेलं आहे. बरोबर. पुस्तक फक्त आपण शाळेपुरतीच मर्यादित ठेवलेलं आहे आजच्या घडीला तरी. मग त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेच्या माध्यमातून पुस्तकांपर्यंत नवीन नवीन कथा आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, वेगवेगळी चित्रीकरण करून त्या पुस्तकाच्या माध्यमातून, तर मुलांना लहानपणापासूनच ही सवय निर्माण होईल. जी आताची प्ले ग्रुपला जाणारी मुलं आहे, ज्युनियर सिनियर असं आपण म्हणतो, तर त्या मुलांना आताच ती जर गोडी निर्माण केली, पुस्तकांची आवड निर्माण केली, वेगवेगळी चित्र कलाकृती दाखवून त्यांना जर त्या गोष्टीमध्ये रस निर्माण केला लहान बाळापासूनच, आपण बाळकडू पाजल्यासारखं, तर पुढे येणारी पिढी ही खरं तर वाचनाच्या आवडीची निर्माण होणारी असेल. त्यांना वाचन खूपच आवडेल असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच असंच व्हायला हवं, नाही का? हो हो. मॅडम, या बालकथांमधून तुमच्या मनाला भावलेली एखादी कथा आमच्या श्रोत्यांना ऐकवाल का? हो, नक्कीच. खरं तर आई आणि मुलाचं नातं किती घट्ट असतं, आणि मूल जेव्हा आईवर रागवतं, तर ते ह्या कथेमधून मी थोडासा एक पॅरेग्राफ वाचून दाखवते. कथेचं नाव आहे आईचं लुगडं. आई आपल्या सत्काराला का आली नाही, तर त्याच्याबद्दल मुलाला जी भावना वाटली ते त्यांनी ह्या कथेतून व्यक्त केलेली आहे. आणि तोच एक पॅरेग्राफ मी तुमच्या पुढे सादर करते. ठीक. बाळ, झाला का रे सत्कार? कोण कोण पाहुणे आले होते? चल उठ, जेवून घे. आई दार उघडतच ईश्वरला म्हणाली. आईचा आवाज कानात पडताच ईश्वरने रागात जोराचा हुंदका फोडला. कशाला विचारतेस तू? तुझा काय संबंध? मी तुझा कोणी नाही, तू माझी कोणी नाहीस. जा, मला तुझं काही नको, जेवण बिवण. ईश्वरच्या रागाचा फुगा फुटदिशी फुटला होता. आता आईने ईश्वरला जवळ ओढले, त्याच्या गालाचा पापा घेतला, त्याचे ओले डोळे आपल्या पदराने पुसले आणि डोकं मांडीवर घेत जोजावलं. पण तरी सुद्धा ईश्वरचा फुटलेला रागाचा बाण आटलाच नव्हता. 2 दिवस झाले तरी ईश्वरने आईशी अबोला धरला होता. आई आपल्या ईश्वरला खूप समजावत होती, पण आपल्या सत्काराला आईने का येऊ नये या प्रश्नाभोवतीच ईश्वरचं मन खदखदत होतं. काय ग यशोदे, हल्ली ईश्वर गप्प गप्प, कोणाशी बोलत नाही, चालत नाही. काय मायलेकांचं काय भांडण बिंडण झालं की काय? शेजारीन काकू शेजारीत बसून विरंगुळा म्हणून ईश्वरच्या आईला प्रश्न टाकीत होते. अहो काकू, आता विचारलं म्हणून सांगते. ह्या पोराला सगळं खरं खरं काय सांगू? माझं डोंबलं. पण ही गोष्ट ईश्वरला समजता नाही बरं का, असं म्हणून गुप्ततेची शपथ ईश्वरच्या आईने काकूकडून घेतलेली. अहो, मी त्याच्या सत्काराला शाळेत गेली नाही म्हणून त्याने माझ्यावर मोठा राग धरला. पण मी का गेले नाही सांगते. त्या दिवशी ईश्वरच्या सत्काराचे पत्र मास्तरांनी घरी पाठवले होते. सत्कार 4 दिवसावर आला होता. पोराला नवे कपडे शिवण्यासाठी इकडे तिकडे हिंडले, पण 4 रुपये हातीस आले नाही. मग काय, गेल्या वर्षी भाऊबीजेला त्याच्या थोरल्या मामाने मला नवं लुगडं घेतलं होतं. घडीही मोडली नव्हती, म्हणून ते लुगडं मी वाण्याला बाजारात परत नेऊन विकलं. त्याचे 4 पैसे आले. त्यातून ईश्वरला चड्डी पाटलन शिवली. माझ्याजवळ ही 2 बोंद्रे उरली. आडवी लपेटून कामावर जाते. 4 चौघात नेसून जाण्यासाठी माझ्याजवळ लुगडंच उरलं नव्हतं. आता हे पोराला एक आई म्हणून मी कसं बरं सांगू? म्हणत तिने आपले डोळे पदराने पुसले. तर त्यामागची भावना समजून घेतली पाहिजे की आईचं लुगडं या ह्याच्यामध्ये आई ईश्वरला सत्कारला जाऊ शकली नाही, तर आईची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आई त्याचा सत्कार अटेंड करू शकली नाही. त्या सत्कारामध्ये बरेच पाहुणे येणार होते आणि आपलं कापड चांगलं नाहीये, साजेसं नाहीये त्या सत्कारासाठी, म्हणून ती आई गेलेली नाहीये त्या सत्काराला. तर हे कारण त्याला जेव्हा समजतं तेव्हा मुलाला कळतं की यामागचं कारण काय आहे, की आई आपल्या सत्काराला काय येऊ शकली नाही.
खरं तर ही आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आई आपल्या सत्काराला येऊ शकली नाही, याची जाणीव मुलाला तो प्रसंग आईने जेव्हा काकूंसोबत शेअर केला, ती गोष्ट सांगितली, तेव्हा ईश्वरला समजलं. तर ही कथा सांगण्यामागचा किंवा तो बोध घेण्यामागचा उद्देश एकच की प्रत्येक मुलांनी आपली परिस्थिती, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आपण जिथे राहतो, वावरतो, तर त्याच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा योग्यरित्या वापर केला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे कथा जेव्हा आपण सादर करतो तर त्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं, त्याच्या भावना असतात, त्या मुलांना गरजेचं आहे जाणून घेणं, एवढंच सांगेन. मॅडम, आजच्या या मुलाखतीतून तुम्ही पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? पालकांपर्यंत मी एवढंच सांगेन की मुलांना जसं आता म्हटल्याप्रमाणे की बाळकडू आपण लहानपणी पाजतो किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो, तर ते पाळण्यात दिसतानाच आपण त्या मुलांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगणं, आत्मसात करणं, तो बाळकडू आपण मुळात लहानपणापासूनच जर पाजला, हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होणं आवश्यक आहे. हे संस्कार होणं खरं तर मुलांपर्यंत जेव्हा लहानपणापासून कराल तर नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल. इव्हन प्रत्येक घराघरोत जर आपण हा उपक्रम राबवला पालकांनी, तर वाचन संस्कृतीला म्हणा किंवा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेळ लागणार नाही आणि ते वाचन, अवांतर वाचन मुलांचं जास्तीत जास्त होईल अशा गोष्टींनी. आणि त्यासाठी पालकांनी वेगवेगळा उपक्रम हे आपल्या घरापासूनच सुरुवात केलं पाहिजे की एक दिवस मुलांना आपण स्वतः दिला पाहिजे, वाचन घेतलं पाहिजे, गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि त्या गोष्टीमुळे त्यांना ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, आपल्या गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत, त्या मुलांपर्यंत जर आपण पोचवलं मोबाईल साईडला ठेवून, तर नक्कीच मुलांमध्ये वेगळीच प्रगती झालेली आपल्याला बघायला मिळेल. आणि पालकांनी ते स्वतः आत्मसात केलं पाहिजे. जर आपण म्हणतो ना की मोबाईल मम्मी बघते किंवा पप्पा बघतोय म्हणून मी बघते, असं मुलांचं उत्तर असतं. तर मम्मीनेच वाचनाची आवड निर्माण केली, एखादं पुस्तक मम्मीच वाचायला घेतलंय किंवा पप्पानीच ते पुस्तक वाचायला घेतले, तर आपसुकच मूल मोबाईल बाजूला ठेवून तेही आपलं दप्तरातलं पुस्तक काढेल आणि वाचन करत बसेल, असं मला वाटतं. पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा प्रत्येक, इव्हन मी सुद्धा पालक म्हणून तुम्हाला एवढंच सांगेन की आपण हा उपक्रम राबवूया. प्रत्येक घरोघरी पालकांनी आपल्या मुलांसाठी वेगळा छंद जोपासूया. खरं तर पालकांनीच याच्याकडे लक्ष द्यायला हवं, त्याच्यासाठी चळवळीमध्ये भाग घ्यावा. तर ह्या गोष्टी करण्यासाठी मुलांचं वाचन हे महत्वाचंच आहे. स्वतःमधूनच सुधारणा गरजेचं आहे. तरच आपण मुलांना त्याच्यातून शिकवू शकतो, वेगळ्या धडे देऊ शकतो आणि हीच पिढी मग पुढच्या पिढीला शिकवू शकते. बरोबर. मुलांना कथा सांगू इच्छिणारा नवोदित कथाकथनकारांना तुम्ही काय सांगाल? नवोदित कथाकथन सादर करताना खरं तर स्पष्ट उच्चार असणे, भाषेचं ज्ञान असणे, मुळाक्षरे, व्यंजने आहे, त्याचं स्पष्ट उच्चार करणं महत्वाचं आहे. जी बाराखडी आपण म्हटली जातो ती मुळात आपल्याला व्यवस्थित उच्चारच करता आली नाही तर ते वाचनच आपलं सुंदररित्या होणार नाही. त्यासाठी बेस आपला महत्वाचा आहे. आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे, आवाजाची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी. या सगळ्या गोष्टी केल्या तर वाचनामध्ये रस निर्माण होईल आणि ते श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल. खूप छान मॅडम, भविष्यात तुमच्या कोणत्या नव्या कथा, उपक्रम किंवा कार्यशाळा श्रोत्यांना पाहायला मिळतील? हो, नक्कीच मिळेल कार्यशाळा. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या लवकरच तुमच्या समोर सादर पण होतील. अजून तरी आम्ही त्या कथा सध्या लिहिण्याचं काम चालू आहे, पण लिखाण पूर्ण झाल्याच्या नंतर कथाचं सादरीकरण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि छान छान उपक्रम करत नवीन पुस्तकं किंवा नवीन कथासंग्रह तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. फार छान मॅडम. मुलांच्या मनात शब्दांची गोडी, गोष्टींची ओढ आणि आत्मविश्वासाची बीज पेरणारा हा संवाद आपण ऐकत होता कथा कथनकार रुची कदम यांच्यासोबत. वेळेअभावी हा संवाद येथेच थांबवतोय. याच मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 5:30 वाजून